आप की अदालत मध्ये शिल्पा शेट्टी यांच्यावर आरोप आहे की या आपल्या फिल्म करिअर कडे लक्ष देत नाहीत. शिल्पाजी, हे खरं आहे की तुमच्या वडिलांची इच्छा नव्हती की तुम्ही अभिनेत्री बनावं? त्यांची जी कंपनी होती बाटल्यांच्या कॅप बनवण्याची, बूच बनवण्याची. हो हो हो. मी कॉमर्स करत होते आणि त्यांची इच्छा होती की मी ऑब्व्हियसली बिझनेस वुमन बनावं. आम्ही दोघीच बहिणी आहोत. लकीली देवाची इच्छा नव्हती आणि जर मी बिझनेस वुमन झाले असते तर खूप नुकसान झालं असतं आमच्या. देवाची इच्छा नव्हती की तुमची इच्छा होती यूपी बिहार लुटण्याची? बाबांनी फक्त एवढंच म्हटलं होतं की फक्त कॉलेज नको सोडूस आणि शिक्षण पूर्ण कर. त्यांना असं वाटलं होतं की मी एका पिक्चरमध्ये येऊन निघून जाईन. पण ते करिअर बनलं माझं. मी विचार करते की ती ऑफर मला नसती आली तर मला माहित नाही मी काय केलं असतं मी माझ्या आयुष्यासोबत. मी ऍक्टिंग शिवाय दुसरं काही करूच शकत नव्हते. पण आम्ही पाहिलं की तुम्ही ऍक्टिंग कमी केली आणि आयटम गर्ल जास्त बनला. ज्या चॉईसेस मिळाल्या मला त्या खूप कमी मिळाल्या आणि ऑनेस्टली आय थिंक इट्स ऑल्सो द फॉल्ट ऑफ द डिरेक्टर्स, द प्रोड्युसर्स हू ऑलवेज वॉन्टेड टू टाईप कास्ट मी ॲज अ इन ग्लॅमरस रोल. मला काही प्रॉब्लेम नाही, मला आनंदच वाटतो. आय एम नॉट अपोलॉजेटिक अबाउट बिंग ग्लॅमरस. पण माझा USP नेहमीच गाणी राहिला आहे. ऑब्व्हियसली प्रेक्षकांच्या कारणामुळे ते सगळे विचार करतात, त्या सगळ्यांना मला हॅपी, डान्सी, ग्लॅमरस पद्धतीचे रोल्स आणि असेच रोल मला मिळत गेले. आणि मग अशी वेळ आली की मला असं वाटलं की मला हे नाही करायचंय आणि मला काहीतरी वेगळं करायचंय. तर मी खूप काम कमी केलं आणि मग मी सिरियस पिक्चर्स केले पण ते चालले नाहीत. मग मी विचार केला की वाय नॉट टू डू द फिल्म्स वर्क इन द बॉक्स ऑफिस. सो जर एखादा पिक्चर चालत नाही तर त्याचा काही फायदा होत नाही. ना प्रोड्युसरला होतो, ना ऑडियन्सला होतो, ना ऍक्टरला होतो. गुड फिल्म, बॅड फिल्म, अगली फिल्म त्या चालतात बिकॉज ऑफ द ऑडियन्स. आय एम स्टील सिटिंग हिअर डुईंग दिस इंटरव्ह्यू बिकॉज ऑफ द ऑडियन्स. सो पण ज्या ऑडियन्सने तुम्हाला तुमच्या सिनेमांसाठी प्रेम केलं त्याच ऑडियन्ससाठी तुम्ही असं म्हटलं होतं की आता माझ्याकडे वेळ नाहीये हिंदी सिनेमे करण्यासाठी. कोणी म्हटलं असं? आजकाल अशा खूप गोष्टी आहेत ज्या मला मीडिया मधनच कळतायत. मागच्या 5 वर्षांमध्ये 8.25 सिनेमे केले आहेत मग तुम्ही. हे तर 8.25 व्हॉट इज 8.25? 8 सिनेमे आणि 1 आयटम सॉन्ग. हा मी फक्त एकच आयटम सॉन्ग केलंय, ते आहे UP बिहार आणि शट अप अँड बाउन्स जे मी आता केलं कारण मला असं वाटलं की मध्ये जे 1.25 आहे ते दोस्ताना मधलं आयटम सॉन्ग आहे. आणि मी दोस्ताना मधलं आयटम सॉन्ग यासाठी केलं. पहिली गोष्ट तर मला हे आयटम सॉन्ग या शब्दाने असं खूप इरिटेशन जाणवतं. हे फक्त एक गाणं आहे आणि आम्ही एंटरटेनमेंट बिझनेसमध्ये आहोत आणि हा जो आयटम शब्द आहे मला असं वाटतं की तो एक अपमानास्पद आहे एका हिरोईनसाठी. तरीही मी केलं एका मित्रासाठी आणि मला असं वाटलं की खूप वेळ गेलाय, माझा काही सिनेमा आला नाहीये आणि मला खूप साऱ्या फॅन्सच्या लेटर्स येतात. मला विचारलं जातं की आम्ही तुम्हाला नेक्स्ट पिक्चरमध्ये कधी बघणार आहोत, आम्हाला तुमची गाणी खूप आवडतात. आणि हे गाणं मी त्या प्रेक्षकांसाठी केलं जे नेहमीच माझ्या गाण्यांना अप्रिशिएट करतात आणि आय डिड इट फॉर अ फ्रेंड. सो इतक्या मोठ्या माझ्या करिअर ग्राफमध्ये आय थिंक ऐश्वर्याने 4 आयटम सॉन्ग केलेत. सो तर हो आयटम सॉन्ग आय एम टॉकिंग अबाउट वेन यू आर नॉट अ हिरोईन इन द फिल्म, यू जस्ट डू अ स्पेशल अपीरियन्स. बाकी जी गाणी आहेत ती माझी फेमस झाली, मी हिरोईन आहे त्या पिक्चरची, त्यात माझी चूक नाहीये. माझी गाणी जर फेमस होत आहेत तर याचा अर्थ हे म्हणजे हे काय झालं, माझी चूक आहे याच्यात. काय खरोखर तुम्ही सिनेमे कमी करणार आहात की मग दुसरं काही? मी काम यासाठी कमी केलं की कारण माझ्याकडे जे चॉईसेस येत आहेत ते खूपच आयटम वाले येत आहेत. एक्झॅक्टली. मी काही चांगल्या फिल्म्स केल्यात, कमी केल्यात मागच्या 4 वर्षात. धडकनच्या नंतर मी प्रयत्न केलाय की मी वेगळे रोल करू. मी ऍक्शन रोल्स पण केले 10 मी रोमॅन्टिक रोल्स पण केले. मी एक आर्ट फिल्म पण केली, फिर मिलेंगे.
मी मेट्रो सारखी फिल्म केली जी खूपच क्लासी होती, एक वेगळ्या प्रकारची फिल्म होती. आणि मी रिश्ते सारखी एक फिल्म केली जी खूप चॅलेंजिंग होती. एक ऍक्टर म्हणून मी खूप एक डायलेक्ट वेगळा त्यात दिला होता त्या पिक्चरमध्ये. तर असं नाहीये की मी काही प्रयत्न केला नाही. मी डरना मनाई सारखी एक फिल्म केली जो एक वेगळ्या प्रकारचा जॉनर होता. पण प्रयत्न अनसीनच राहतात जर फिल्म चालली नाही. पण हे खरं आहे की आता तुम्ही सिनेमांमधून तुमचा वेळ सॉरी, या प्रश्नाचं उत्तर तर मी देतच नाहीये. असं नाहीये. जसं की मी म्हटलं, जसं की तुम्हाला माहिती आहे की मी IPL सोबत सुद्धा जोडले गेले. आय हॅव टेकन स्टेक इन वी बॉट अ स्टेक इन राजस्थान रॉयल्स. हेच मी तुम्हाला विचारतोय की जनता तर तुमच्या सिनेमांसाठी तुमच्यावर प्रेम करते नक्कीच. तर मी 2 फिल्म तुम्ही करते पैसा यावर्षी. कमवण्यासाठी क्रिकेटच्या मैदानामध्ये पोहोचलात. पैसा कोणाला कमवायचा नाहीये मला सांगा. आणि मी काम करून पैसे कमावते, ह्याच्यात काय चूक आहे? आणि असं थोडीच आहे मी कोणाचं काही चोरी करून कमावतेय. अरे, जर तुम्ही माझ्यासाठी प्रोड्यूस केलं तर खूप चांगलं होईल. खरंच जर माझे प्रोड्युसर सुद्धा जर एवढंच माझ्यावर प्रेम करत असते जेवढं तुम्ही करताय, त्यांना सांगा की मला कास्ट करा. जर मला चांगलं काम मिळालं तर मी का नाही करणार. म्हणजे असं समजायचं की तुम्ही सिनेमे कमी करून क्रिकेटच्या मैदानात निघून गेलात. क्रिकेट ऑनेस्टली मी एक बिझनेसच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने केला. आणि राज जे माझे पार्टनर आहेत त्यांनी मला सजेस्ट केलं की IPL इज द समथिंग दॅट विल डू इन द फ्युचर ॲज वेल. मागच्या वर्षी सुद्धा जेव्हा ते लॉन्च झालं तेव्हा खूप सक्सेसफुल राहिलं. आणि इंडियासारख्या देशामध्ये क्रिकेट इज द रिलिजन. इट विल डेफिनेटली कॅच अप अँड गेट बिगर. सो मला वाटलं व्यावसायिकपणे, आणि मी विचार केला की का नाही करून बघूयात. आणि विचार केला का नाही शाहरुख खानला आणि प्रीतीला बोलावं की मैं खिलाडी तू अनाडी. हे रजतजी बोललेत, मी नाही बोललेत. हा.